विद्यार्थी मित्रांनो, मी नंदा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सिटी यामध्ये जे काही कायदेशीर तर्क आणि कायदेशीर योग्यता म्हणजेच लिगल रिझनिंग आणि लिगल ॲप्टिट्यूड आहे त्याच्याविषयी आज आपण बघणार आहोत. जे कोणी स्टुडंट 2024 लॉ सी टार्गेट करत असतील तर त्यांच्यासाठी हे लेक्चर खूप युजफुल असणार आहे, कारण आजच्या सेशनमध्ये आपण MCQ विथ सोल्युशन्स घेणार आहोत. मागील लेक्चर्सपासून MCQज आपण बघत आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यघटनेतले जे काही MCQज आहेत भारतीय राज्यघटनेचे त्याच्यावरती आज मेनली फोकस केलेला आहे आणि त्याचे जे MCQज आहेत तेच आपण बघणार आहोत, विथ सोल्युशन्स बघणार आहोत. आणि जे मागील सिरीज आहे ते सुद्धा तुमच्या खूप फायद्याचे आहे, कारण एवढं जर तुम्ही सिरीज केली तर तुम्हाला बाकीच्या कोणत्याही गोष्टी करण्याची गरज नाही. ही सिरीज फक्त तुम्ही फॉलो करत राहा. ओके, लेक्चरला सुरू एक महत्वाची सूचना. महाराष्ट्र लॉ सीटी एक्झाम जी की 2024 होत आहे त्यासाठी कंप्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन मराठीने अवेलेबल केलेला आहे. त्यामध्ये 5 इयर्स आणि 3 इयर्स अशा दोन्ही कोर्ससाठी हा कोर्स अवेलेबल असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये सुद्धा तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स मिळणार आहेत आणि या नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये सुद्धा मिळणार आहेत. त्याचबरोबर मॉक टेस्ट ह्या 2000+ असणार आहेत. यामुळे तुमचा जो काही सराव आहे तो पूर्ण होणार आहे आणि या पूर्ण सरावामुळे तुम्हाला एक्झाम क्लिअर करण्यासाठी खूप मदत होणार आहे. सो वेळ न घालवता तुम्ही या कोर्सला जॉईन करू शकता दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करून, किंवा तुम्ही जॉईन करू शकता ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आणि तिथे जाऊन तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर कसं करता येऊ शकतो, तो ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे स्टोअर हा ऑप्शन दिसेल. स्टोअर ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बारमध्ये CET ऑप्शन सर्च करायचा आहे आणि CET ऑप्शन सर्च केल्यावरती तिथे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिसतील. त्याच्यामधला 5 इयर्स कोर्स आणि 3 इयर्स कोर्स असे 2 कोर्स जे आहेत जे तुम्हाला ॲप्लिकेबल होईल तो तुम्ही डायरेक्टली परचेस करायचा आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला कंटेंट मिळणार आहे तो सुद्धा तुम्हाला इथे दिसून जाईल की हा युनिट वाईज कंटेंट तुम्हाला अप्लाय होणार आहे आणि युनिट वाईजमध्ये सुद्धा तुम्हाला MCQज वेगळे, मॉक टेस्ट वेगळे मिळणार आहेत. सो हा कोर्स तुम्ही परचेस केला तर तुमचा जो स्टडी आहे त्याची टेन्शन सोडून तुम्ही ही जी सिरीज आहे एवढीच फॉलो केली, एवढा स्टडी केला तरी तुमची लॉ CET हमखास निघून जाणार आहे. ओके, क्लिअर होणार आहे. आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे, विच पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द ऑफिशियल लँग्वेजेस. ओके, भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग राजभाषेशी संबंधित आहे? आणि ऑप्शन्स दिले आहेत. ए पार्ट 17, second is part 16, part 10 और part 15. ओके, असेच तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा बघायला मिळतील. तुम्ही बैरॅक्ट्स बघितले किंवा कुठलंही बुक तुम्ही बघितलं तर पार्ट्स हे तुम्हाला असेच रोमनमध्ये बघायला मिळतील. ओके, याचं करेक्ट आन्सर आहे आन्सर फर्स्ट, पार्ट 17. ओके, सो पार्ट 17 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन incorporates Article 343 to Article 351 has provision to deal with the official language of the India. इथे सुद्धा हे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं आहे की कोणते ॲक्च्युली आर्टिकल्स त्याच्यामध्ये इन्सर्ट होतात. तर 343 ते 351 आर्टिकल होतात आणि पार्ट 17 डील करतो ऑफिशियल लँग्वेज विषयी. ओके, नेक्स्ट, हु इज द कॉन्स्टिट्युशनल हेड ऑफ द स्टेट ऑफ द गव्हर्नमेंट. ओके, राज्य सरकारचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत असा क्वेश्चन आहे. त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत. ए आहे राज्याचे मुख्यमंत्री, बी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सी राज्यपाल आणि डी आहे राज्याचे आरोग्यमंत्री. याचा करेक्ट आन्सर आहे आन्सर सी राज्यपाल. आणि इथे आपण बघू शकतो की आपण मागे राज्यपालाचे जे काही म्हणजेच स्टेट एक्झिक्युटिव्हमध्ये जे कोणी येतात त्याचं आपण सगळं परिपूर्ण बघितलं आहे की आर्टिकल्स कोणते येतात, त्यांचे पॉवर फंक्शन्स काय आहेत, निवडणूक कशी होते, हे सगळं आपण बघितलं आहे. तुम्ही मागील व्हिडिओ सुद्धा रेफर करू शकता. ओके, नेक्स्ट आहे, हाऊ मेनी फंडामेंटल ड्युटीज आर नोटिस्ड इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ओके, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य नमूद केले आहेत? ओके, मूलभूत कर्तव्य विचारले आहेत. ओके, आणि ऑप्शन्स दिले आहेत. ए 9, बी 11, सी 8 की डी 10. ओके,
तर करेक्ट आन्सर काय आहे? करेक्ट आन्सर आहे बी 11. ओके, त्याचं एक्सप्लेनेशन सुधारलेलं आहे की 11 फंडामेंटल ड्युटीज आर नोटीस इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. द फंडामेंटल ड्युटीज आर इन्क्लुडेड इन आर्टिकल 51A पार्ट 4A which is inserted by 42nd amendment of the 1976. जे 11 प्रिन्सिपल्स किंवा 11 जे मूलभूत कर्तव्ये दिलेले आहेत ते कुठे दिलेले आहेत? तर 51A मध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर पार्ट 4A मध्ये आहेत. ओके, आपण हे सुद्धा बघितलं आहे. त्याचा इन डिटेल व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही या जी काही प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही मागे जाऊन बघू शकता. ओके, नेक्स्ट, which of the given schedules of the Indian Constitution includes the provision regarding anti-defection law? Okay? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पक्षांतर विरोधी कायद्याची तरतूद समाविष्ट आहे? ओके, कशाची विचारलेली आहे? पक्षांतर विरोधी कायद्याची. आणि ऑप्शन्स दिले आहेत ए 6वे वेळापत्रक, बी 7वे वेळापत्रक, सी 10वे वेळापत्रक की डी 11वे वेळापत्रक. ओके, तर करेक्ट आन्सर काय आहे? करेक्ट आन्सर आहे 10th शेड्यूल. ओके, सी हा ऑप्शन करेक्ट आहे. 10व्या वेळापत्रकामध्ये अँटी डिफेक्शन लॉ विषयी दिलेला आहे. ओके, इथे एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला दिसून जाईल. 10th schedule of the Indian Constitution contains provision regarding anti-defection law and it put by the 52nd amendments of the Constitution in 1985. ओके, कोणत्या अमेंडमेंटने इन्सर्ट झालेला आहे? 52. ओके, 252व्या घटना दुरुस्तीने 10वे वेळापत्रक इन्सर्ट झालेलं आहे. आधी आपण जर बघितलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपण बघितलं आहे सुरुवात करतानाच की सुरुवातीला त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 8 वेळापत्रके होते आणि त्याच्यानंतर जे 4 इन्सर्ट कधी कधी झालेले आहेत तर ह्याच्यामधलं 10वं आहे जे की 52वी घटना दुरुस्ती आहे. नेक्स्ट, 5th question, which of the Indian Constitution's given article has the right to privacy been incorporated as a fundamental rights? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात गोपनीयतेचा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे? हे कशाचा अधिकार विचारलेला आहे आपल्याला? गोपनीयतेचा अधिकार. आणि तो गोपनीयतेचा अधिकार कुठल्या मूलभूत अधिकारात समाविष्ट केलेला आहे? ऑप्शन्स दिले आहेत ए अनुच्छेद 15, बी अनुच्छेद 17, सी अनुच्छेद 21 आणि डी अनुच्छेद 23. आणि याचा करेक्ट आन्सर काय आहे? करेक्ट आन्सर आहे अनुच्छेद 21. ओके, 21 मध्ये काय आपण बघतो? राईट टू लाईफ अँड लिबर्टी बघतो. ओके, राईट टू लाईफ मध्येच आपल्याला गोपनीयतेचा अधिकार दिसून येतो. राईट टू प्रायव्हसीचा अधिकार आपल्याला दिसून येतो. ओके, नेक्स्ट आहे in which of the part of the Indian Constitution we find the provision relating to the citizen of India? Okay? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात नागरिकत्वा संबंधीच्या तरतुदी आढळतात? okay? त्याच्यामध्ये ऑप्शन्स दिले आहेत भाग 2, भाग 5, भाग 6 की भाग 4. सिटिझनशिपचा जो ॲक्च्युअल व्हिडिओ लॉंग व्हिडिओ जो आहे जो काही सगळे प्रोव्हिजन सांगतो आहे तो सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन एकदा रिकॅप करून घेऊ शकता. ओके, तर करेक्ट आन्सर आहे आन्सर बी भाग 5. ओके, नेक्स्ट आहे हु अमंग द गिवन हॅज राईट टू समन द पार्लिमेंट? ओके, दिलेल्यांपैकी कोणाला संसद बोलवण्याचा अधिकार आहे असे विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन्स दिले आहेत ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी राज्यसभेचे सभापती की डी उपाध्यक्ष. ओके, संसद बोलवण्याचा अधिकार विचारलेला आहे. त्याचा करेक्ट आन्सर आहे आन्सर बी. ओके, राष्ट्रपतींना अधिकार आहे संसदला समन्स देण्याचा, राईट टू समन्स देणं किंवा संसदेला बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपतींना आहे. पण हे कशामध्ये होतं? जॉईंट सेशनमध्ये होतं. जर अधिवेशन सुरू व्हायचे असतील तर राष्ट्रपती संसदेला बोलवतात. म्हणजेच काय की प्रत्येक जे मिनिस्टर्स असतात ते संसदेमध्ये बसण्यासाठी राष्ट्रपतींद्वारे त्यांना मेसेज जातो की आता यावेळी अधिवेशन आहे तर तुम्ही संसदेमध्ये हजर राहा. ओके, नेक्स्ट आहे हिबस कार्पस इज असोसिएटेड विथ विच ऑफ द गिवन पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन? हिबेस कार्पस भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? आणि ऑप्शन्स दिलेले आहेत प्रस्तावना,
मूलभूत हक्क, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये. आणि करेक्ट ऑप्शन आहे आन्सर बी. ओके, मूलभूत हक्क. तुम्हाला इथे थोडं कन्फ्युजिंग झालं असेल कारण आपण हिबियस कार्पस विचारलं आणि याच्यामध्ये कुठल्या भागाशी संबंधित आहे असं म्हणताना सुद्धा इथे रिट पिटिशन कुठेच दिसत नाहीये. तर तुम्हाला रिट पिटिशन हे कोणत्या भागामध्ये येतं तर मूलभूत हक्कामध्ये येतं. इथं बऱ्याचदा समजा आपल्याला क्वेश्चन जरी आला तर इथं ट्रिकी क्वेश्चन हा असा विचारला जाऊ शकतो किंवा मग इथे डायरेक्टली रिट पिटिशन म्हणून दिलं जाऊ शकतं. ओके, मग इथं रिट पिटिशन याचिकेचा जो अधिकार आहे तो कशात मूलभूत हक्कामध्ये येतो म्हणून इथे फक्त मूलभूत हक्क दिलेला आहे. इथं उद्याच्या प्रश्नात समजा आलाच क्वेश्चन तर रिट पिटिशन सुद्धा दिलं जाऊ शकतो. ओके, थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच article of the Indian Constitution states the directive principles of the state policy on the promotion of international peace and security. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेचा प्रचार या विषयावरील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे नमूद केली आहेत? ऑप्शन्स दिले आहेत आर्टिकल 57, आर्टिकल 51, आर्टिकल 59 आणि आर्टिकल 49. आणि याचं करेक्ट आन्सर आहे आन्सर बी. आन्सर बी म्हणजेच 51 मध्ये हे जे काही आपण आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेचा अधिकार प्रचार बघतो आहोत म्हणजेच हे कशामध्ये दिलेलं आहे तर DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये दिलेलं आहे. आणि याचा सुद्धा आपण एक लॉंग व्हिडिओ घेतलेला आहे की त्याच्यामध्ये काय इन्क्लूड होतं प्रत्येक आर्टिकल वाईज आपण हे बघितलेलं आहे. नेक्स्ट आहे द डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर वॉज इव्हॉल्व्ड इन विच ऑफ द गिवन केस. बेसिक स्ट्रक्चर कोणत्या केसमध्ये इव्हॉल्व्ह झालेला आहे असं विचारलेलं आहे. बेसिक स्ट्रक्चरचा सिद्धांत कोणत्या प्रकरणात विकसित झाला. आणि ऑप्शन्स दिलेले आहेत माधव जीवाजीराव सिंधिया प्रकरण, केशवानंद भारती प्रकरण, चंपकम दोरायराजन प्रकरण की गोलकनाथ प्रकरण. आणि करेक्ट आन्सर आहे आन्सर बी बेसिक स्ट्रक्चर. आपण हे बघितलेली होती केस की केशवानंद भारती ही 1976ला झालेली केस आहे आणि या केसनंतर आपल्याला बरीच मोठी अमेंडमेंट भारतामध्ये झालेली दिसते भारतीय कॉन्स्टिट्यूशनमध्ये. ते म्हणजे 42nd अमेंडमेंट्स आणि याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणतो. सो ही जी केस आहे ही काय होती ही केस सुद्धा आपण जे इम्पॉर्टंट केस लॉज बघितले होते त्याच्यामध्ये सुद्धा आपण ही केस लॉ बघितली आहे. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल लास्ट. जर काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही क्वेरीज असतील तर टाकून द्याल आणि ही सिरीज तुम्ही अशीच फॉलो करत राहा. ओके, थँक्यू.